अरे वा आई, तुझ्या गळ्यातील नेकलेस खूपच छान आहे. आणि किती तोळ्याचा आहे? आई म्हणाली, आहे 2 तोळ्याचा. आणि कधी केलास, मला सांगितलं पण नाही तू. अगं, गेल्या महिन्यात माझा वाढदिवस होता तेव्हा तन्वीने हे तिच्या पगारातून मला केलं आहे. आणि मी तुला वाढदिवसाला बोलवलं होतं, पण तुझ्या मुलीची तब्येत बरी नव्हती म्हणून तू आली नाही. तिने 1 दिवस आधीच आणून ठेवलं होतं गिफ्ट माझ्यासाठी. गीता डोळे मोठे करून म्हणाली, खरंच आई, वहिनीने दिला आहे हे नेकलेस तुला? हो गीता, मी काय मग खोटं बोलते का? मग ती तिच्या आईला म्हणाली, आई, असं गिफ्ट वहिनीने मला कधीच दिलं नाही. आणि आपल्या आईचे कान भरायला तिने सुरुवात केली आणि म्हणाली, आई, तुम्ही सगळे प्रॉपर्टी तिच्या नावावर करावी म्हणून तुला हे नेकलेस देऊन तुला वहिनी मस्का मारत आहे. गीताचे लक्ष आईच्या नेकलेसवर होतं. गीता म्हणाली, कोणी का दिला असना, पण मला हे नेकलेस खूपच आवडला आहे. आवडला असेल तर घेऊन टाक बाळा तुला. हो आई, खूप आवडला आहे. नीलमताईने नेकलेस काढून आपल्या मुलीला गीताला तो दिला. नेकलेस पाहून गीताला तर खूप आनंद झाला. मग ती आरशात पाहून गीता नेकलेस घालू लागली. सुनबाईने दिलेला नेकलेस सासूबाईने आपल्या लेकीला दिला आहे हे समजले तर तिला किती वाईट वाटेल याचा विचार नीलमताईंनी केला नाही. गीताने नेकलेस घातला आणि आपल्या नाटकी आवाजात म्हणाली, आई, तुला मनापासून हा नेकलेस द्यायचा नसेल तर नको देऊ. असं तोंड पाडून काय बसू नको. अगं, राहू दे की तुला. मी कुठे काय म्हणते. अगं, तू घातला काय आणि मी घातला काय, एकच झालं की. आई, तू काय नाही म्हणली तरी बाबा म्हणतील की. जेव्हा पण मुलगी येते तेव्हा काही ना काही घेऊन जातेच. अगं गीता, कशाला कोण काय म्हणते तुला? आणि तुझा या घरावर हक्क नाही का? तुला आवडला असेल तर राहू दे तुझ्याकडेच, आणि महागारी द्यायचा सुद्धा काही गरज नाही. खरंच आई, हा नेकलेस माझ्यासाठी ठेव. आई, तू किती चांगली आहे, असं म्हणून गीताने तिच्या आईला मिठी मारली. गीता नेहमी अशीच वागायची. तिला जे आवडायचं ते ती घेऊन जायची. ती आईच्या साड्या, बांगड्या, पर्स सगळे जे आवडेल ते घेऊन जायचे. पण एखादी मागायची गोष्ट लिमिट असते. समोरच्या व्यक्तीची ती गोष्ट मोलाची आहे का नाही याचा विचार गीता अजिबात करत नव्हती. सुनबाई तन्वीने खूप कष्टाने आणि पैसे कमवून सासूबाईसाठी तिने नेकलेस केला होता, पण सासूबाईंनी सुनाच्या मनाचा कोणताच विचार न करता तो नेकलेस आपल्या लेकीला दिला. त्या आपल्या मुलीला सांगू शकत होती की, बाळा, हा नेकलेस मला माझ्या सुनबाईने तिच्या कष्टाच्या पगारातून दिला आहे. तुला हवा आहे तर मी असा दुसरा तुला घेऊन देते. पण सासूने सुनाचा कधीच विचार केला नाही. मग गीताने तो नेकलेस घालून आईला म्हणाली, आई, बघ ना मी कशी दिसते. हो बाळा, छान दिसत आहे, अशी म्हणून गीता आरशात पाहू लागली आणि आईला अजून म्हणाली, आई, माझी अजून एक तक्रार आहे. आता कोणती तक्रार आहे तुझी? अगं आई, माझी नाही, तुझ्या जावयाची आहे. म्हणजे? अगं, तू म्हणाली होतीस की जावयासाठी 1 तोळ्याची चेन करशील म्हणून. हो, आठवलं. पण बाळा, सध्या ते शक्य नाही. पैशाचं जरा अडचण सुरू आहे. तुमच्याकडे 2 तोळ्याचा नेकलेस करायला पैसे आहेत आणि माझ्या नवऱ्याला चेन करायची म्हणल्यावर पैसे नाही म्हणते. अगं, समजून घे जरा, मी खरं सांगत आहे. आपण दिवाळीला जावई बापूसाठी नक्कीच 1 तोळ्याची चेन करू. ते मला नको सांगू. तू आणि तुझं जावई तुमचं तुम्ही बघा. खरं तर जावयाने चेन मागितलीच नव्हती. फक्त गीताचा हा अट्टहास होता की माझ्या माहेरच्यांनी माझ्या नवऱ्याला सोन्याची चेन करावी. गीता मुद्दामच आईपाशी हा विषय काढते. अगं, आईबाबांची पेन्शन येते, वहिनीचा पगार येतो, दादाचा पगार येतो, तरी पण तू म्हणते की पैशाची अडचण आहे म्हणून. अगं, तू मुलगी आहेस, तू तरी समजून घे आमच्या अडचणी. अगं, तुझ्या बाबांना खूप कमी पेन्शन येते आणि आजकाल किती महागाई झाली आहे तुला तर माहित आहे. आणि तन्वी आणि उद्धवच्या पगारेवरच हे घर चालतं. अगं, गाडीचा हप्ता, बँकचा हप्ता, तुझ्या लग्नाच्या वेळेस कर्ज अजून खूप आहे ग, माझ्या उदयवर कर्ज. आई कशी तरी समजूत गीताला घालते. उद्धव आणि तन्वी दोघे पण ऑफिसला गेलेले असतात
आणि घरी गीताची आई आणि बाबाच असतात. मग गीता तो नेकलेस घालून तसेच बाहेर येते आणि बाबाला येते हा बाबा असे म्हणून निघालीच होती. तोपर्यंत बाबा म्हणाले, बाळा हा नेकलेस कोणाचा आहे? कोणाचा आहे म्हणून काय विचारता? तुम्हाला माहीतच आहे की. म्हणजे हा नेकलेस नीलमचा आहे. हो बाबा, आणि तिनेच मला दिला आहे. हे बघ गीता, हा नेकलेस सुनबाईने तुझ्या आईसाठी केला आहे. तर मी काय म्हणतो, मी असाच तुला एक दुसरा नेकलेस करून देतो. तू तुझ्या आईचा नेकलेस तू माघारी दे. पण गीता काही बाबाचं ऐकत नाही आणि तेथून निघून जाते. गीताच्या बाबाला खूप राग येतो. ते रागातच नीलमताईकडे जातात आणि म्हणतात, ए तुला अक्कल आहे का नाही ग? अगं माझ्या सुनबाईने एवढं प्रेमाने तुला हा नेकलेस करून दिला आणि तू खुशाल तुझ्या मुलीला देऊन टाकला. जर ही गोष्ट तिला कळाली तर तिला किती त्रास होईल याचा तू विचार केला आहेस की नाही? गीता ही कोण परकी आहे का? आपलीच मुलगी आहे. हो माहित आहे, आपलीच मुलगी आहे. म्हणून का एखाद्याने दिलेली वस्तू अशी दुसऱ्याला देऊन टाकतात का? त्यांच्या मनाचा विचार करायला पाहिजे थोडाफार. तिला आवडलं म्हणून तिने घेतला तो नेकलेस. नीलमताई जरा घाबरतच गीताच्या बाबाला म्हणाल्या, काय म्हणालीस तू? आवडलं म्हणून दिलं? अगं तुला लाज तर वाटते का सांगताना? मला एक सांग, अशी कोणती गोष्ट आहे जी गीताला आवडत नाही? जाऊ दे, तिला आवडले म्हणून तिने नेलं, ठीक आहे. पण आज तर हद्दच पार झाली आहे. तिने खुशाल सोन्याचा नेकलेस घेऊन गेली आणि तू पण खुशाल तिला दिला. गेल्या वेळेस गीता आली होती तर तिने सुनबाईच्या तिच्या आईने दिलेली 3,000ची साडी ही मुलगी घेऊन गेली. अगं बिचारी आपली सून, काय म्हणत नाही म्हणून असं करतात का ग? अगं तिने तिच्या आईने दिलेली साडी होती, ती साडीमध्ये भावना असतात ग, ते तुला नाही कळणार. गीता मनाला वाटेल तसे वागते. खूप रागात गीताचे बाबा होते. तुम्ही एवढे का चिडला आहात? फक्त नेकलेसच नेला आहे ना? का तुमची सगळी संपत्ती घेऊन गेली आहे आणि तुम्हाला गीता पहिल्यापासूनच आवडत नाही? अगं पण दुसऱ्या कोणत्या गोष्टी दिल्यावर मी तुला काही म्हणलं आहे का? जे द्यायचे आहे ते खुशाल देऊन टाक. पण कोणी प्रेमाने दिलेली वस्तू अशी कोणी दुसऱ्याला देऊन टाकते का? बरं मला सांग, तू एखादी वस्तू सुनबाईला दिली आणि ती वस्तू दुसऱ्याला तिने दिली तर तुला कसं वाटेल? दुसऱ्याला काय म्हणताय अहो? ती तुमची मुलगी आहे. तुम्हाला सुनबाईचा काय इतका पुळका असतो सारखा? मग एक गोष्ट सांग, तुझी मुलगी आणि जावई दोघे पण मोठ्या पदावर काम करत आहेत. तुझ्या लेकीनं तुझ्यासाठी कधी 1 रुपयाचं काहीतरी घेऊन आले आहे का? घेऊन आले असेल तर सांग मला. नाही ना? मग तुला एवढं समजत नाही का की तुझी लेक गीता फक्त तुझ्या ममतेचा फायदा घेत आहे, बाकी काही नाही? अगं काय कमी आहे तिच्या सासरी? आपल्यापेक्षा दुप्पट संपत्ती आहे त्यांच्याकडे. तरी पण तिचा डोळा आपल्यावरच का आहे हे तुला समजायला पाहिजे. सून आणि मुलगीमध्ये तू भेदभाव करत आहे. तुला सुनेचं प्रेम म्हणजे नाटक वाटतं आणि तुला मुलीचे प्रेम तेवढे दिसतं. आणि ते प्रेम कितपत योग्य आहे ते तुला एक ना एक दिवस नक्कीच कळेल. पण नीलमताईला गीताच्या बाबाचे म्हणणे काहीच पटले नाही. असे कसे बाबा आहात तुम्ही? तुम्हाला तुमच्या मुलीचे सुख पाहत नाही का? ती तुमच्या डोळ्यात सारखी का खुपते? हे कमी अकलेचे बाई, ती माझ्या डोळ्यात खुपत नाही तर तुझ्या डोळ्यात आपली सून तन्वी डोळ्यात खुपते. म्हणूनच तू सारखी तुझ्या मुलीची बाजू घेते. संपूर्ण दिवस तू कोणत्याच काम न करता आरामशीरपणे राहते आणि सून कामावरून आली की लगेच तिला ऑर्डर सोडते. तिला तू कधी कामात मदत करते का? गीता कधी माहेरी आली तर तुम्ही दोघी मिळून किती त्रास देतात तन्वीला. बाहेर जाऊन काम पण करते आणि घर पण किती छान सांभाळते. तरी पण तू फक्त तिच्या चुका काढत राहते. तू मुलगी आणि सून मध्ये एवढा भेदभाव का करते? नोकरी करते, कमावून आणते म्हणजे माझ्यावर काय उपकार करत नाही. तिचं घर आहे ते तिचं काम करत आहे. मग गीताचे बाबा रागात तिला म्हणाले, हे घर तुझं नाही का? तुझ्या काही जबाबदाऱ्या नाहीत का? अगं तन्वी कधी दमून आलेली दिसली
तर तू तिला एक ग्लास भरून दिला आहेस का? तुझ्या डोळ्यात तन्वी खुपते आणि ती कधी तिच्या मैत्रिणींसोबत जरी आली तरी तुला त्या मैत्रिणी आवडत नाही. त्यांना सुद्धा काहीतरी टोमणे देऊन घरातून हाकलून लावते. जाऊ दे, तुझ्या पुढे डोकं जरी फोडलं तरी तुला काहीच फरक पडणार नाही, असे म्हणत गीताचे बाबा रागारागात तेथून निघून गेले. खरंच तन्वीचे सासरे बोलत होते ते एकदम बरोबर बोलत होते. या घरासाठी तन्वी खूप काही करते, पण ते सासूबाईला दिसत नाही. पण सासू, शेजारी पाजारी, नातेवाईक सगळ्यांना हे सांगत सुटायचे की सुनाचा राज्यात राहायचं म्हणल्यावर तोंड बंद करूनच राहावे लागते, नाहीतर सून आणि मुलगा कधीच आम्हाला अनाथ आश्रममध्ये सोडून येतील. आताचा काळ बदलला आहे. आधी सुना सासूला घाबरून राहत होत्या, पण आता सासूला सुनापासून घाबरून राहावे लागते. पण तन्वी त्यांना कधीच उलट बोलत नव्हती. कधी त्या तिला घालून पाडून बोलल्या तरी ती आपलं मान खाली घालून उभी असायची. तन्वीने पहिले पाऊल सासरे टाकताच नीलमताईला तिने आपली आई म्हणलं होतं, पण नीलमताई तिला दुसऱ्याची मुलगी म्हणून सारखी समजत होती. सुनने काही पण केलं तरी त्यांना ते नाटकी वाटत होतं. सुनबाईने सासूच्या तब्येतीबाबतीत किती पण काळजी घेतली तरी पण त्यांना त्याचं काही घेणं देणं नसायचं. पण मुलगी पण एकदाच फोनवर जर म्हणाल्या की आई तुझी तब्येत बरी आहे का, तर नीलमताईचा आनंद गगनात मावत नसायचा. एके दिवशी नीलमताईचा मुलगा उद्धव काही कामानिमित्त एका महिन्यासाठी बाहेर गेलता आणि नेमकं तेव्हाच तन्वीच्या वडिलांचे डोळ्याचे ऑपरेशन झाले. त्यासाठी तन्वीला त्यांची काळजी घेण्यासाठी आईने बोलावले होते. त्यामुळे तन्वी सासूबाईची परमिशन घेऊन 15-20 दिवस माहेरी जाणार होती. पण त्याआधी तिने तेथून थोड्याशा अंतरावर तिच्या नणंदचं घर होतं. तिथे जाऊन तिने सांगितलं की मी आणि उद्धव बाहेर गेलो आहे आणि घरी आई आणि बाबाच आहेत. त्यामुळे बाबाची तब्येत कधी कधी खराब होते. त्यामुळे तुम्ही त्यांची तब्येतीची काळजी घ्या आणि त्यांना 1-2 वेळा भेटून पण या आणि फोन पण सारखं करत जावा. तन्वी फक्त त्यांना सांगत होती. मात्र गीताला खूप राग आला. ती तिला म्हणाली, वहिनी मला समजतात सगळ्या गोष्टी. ते माझे आई बाबा आहेत आणि मी त्यांची मुलगी आहे, सून नाही मी. नक्कीच त्यांची काळजी घेईन मी. तुम्ही मला सांगायची गरज नाही. गीताने पण तन्वीला खूप काही सुनावली. बिचारी तन्वी काहीच बोलली नाही. आपली मान खाली घालून बसली होती. तन्वी गेल्यावर गीता एकदा सुद्धा माहेरी गेली नाही. कारण का, तिथं गेल्यावर तिला काम करावे लागणार आणि फोन पण करायची, एकदाच करायची दिवसातून. आणि आई म्हणायची की एकदा येऊन भेटून जा, तर ती काम आहे असं मुद्दाम सांगायची. आईला शंका येऊ लागली, खरंच माझ्या मुलीला खूप काम असेल का, म्हणून तिला माझ्याकडे येण्यासाठी वेळ नाही का, का दुसरं कोणतं तरी कारण आहे. एका रात्री तन्वीच्या सासऱ्यांची तब्येत अचानक खूप बिघडली. त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. नीलमताई खूप घाबरल्या. त्यांनी घाबरून त्यांच्या मुलीला आणि नंतर जावयाला फोन लावला, पण दोघे पण फोन उचलत नव्हते. फक्त रिंग वाजत होती. कमीत कमी 15-20 वेळा तिने फोन लावला असेल तिच्या मुलीला, पण तरी पण गीताने फोन काही उचलला नाही आणि जावयाने सुद्धा उचलला नाही. नंतर तिला तन्वीची आठवण आली. मग तिने तन्वीला कॉल केला. रात्रीचा कोणाचा फोन आला म्हणून तन्वीने हातात मोबाईल घेतला आणि सासूबाईचा फोन आहे म्हणल्यावर तिने लगेच फोन उचलला आणि म्हणाली, आई सगळे ठीक आहे ना, बाबांची तब्येत बरी आहे ना. असं म्हणताच नीलमताईला खूप रडायला आलं. त्यांना ते रडू आवरले नाही आणि त्यांनी तिच्या सासऱ्यांची तब्येतीबाबत सगळं काही ते खरं सांगितलं. मग ती म्हणाली, आई तुम्ही काळजी करू नका, मी काहीतरी करते. मग तिने त्यांच्या शेजारी राहणारी तन्वीची मैत्रिणी ईशा होती. मग तिने फोन करून तिच्या सासऱ्याला दवाखान्यात नेण्यासाठी मदत मागितली. ती पण तयार झाली आणि रात्री 2 वाजता ती त्यांच्या घरी गेली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. ईशा ही तन्वीची मैत्रीण होती, पण सासूबाईला तिचा खूप राग यायचा. सासूबाई तिच्यासोबत कधी चांगली वागत नव्हती.
पण आज मदतीला तीच धावून आली होती. डॉक्टरांचं म्हणणं होतं की पेशंटला वेळेवर आणल्यामुळे त्यांचा आज जीव वाचला, नाहीतर काय झाले असते हे मी सांगितलं नसतं. नंतर तन्वीने गीताला फोन करून सगळं काही ते सांगितलं. मग ती पण आपल्या नवऱ्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली आणि नंतर थोड्या वेळाने तन्वी पण हॉस्पिटलमध्ये आली. मुलीला पाहून नीलम ताईला खूप रडायला आलं आणि तिला म्हणाले की आज ईशा नसती तर तुझे बाबा जिवंत राहिले नसते. मग तन्वी पण तिथे आली आणि तन्वीला पाहून तर नीलम ताईला खूप रडायला आलं. मुलीला सोडून सासूबाई तन्वीकडे गेली आणि तिने झालेलं सगळं काही सांगितलं आणि ती तन्वीच्या गळ्यात पडून रडायला लागली. हे पाहून गीताला रागच येत होता. आई मला सोडून तन्वी बहिणीकडे कशी गेली याचा विचार करत होती. मग ती म्हणाली, आई बाबाला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. असं म्हणून तन्वी पण खूप रडायला लागली. आई रडू नका, सर्व काही ठीक होईल. आणि तिने ईशाचे आभार मानले आणि गीता रडण्याचं नाटक करून आईला बोलू लागली. अगं, वहिनीने मला फोन केला तेव्हा मला समजले की बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि तू खूप फोन केलते त्याचे मी नंतर मिस कॉल पाहिले. गीतासोबत तिची 5 वर्षाची मुलगी पण आली होती. मग ती नीलम आजीला म्हणाली, आजी मम्मी खोटं बोलत आहे, तुझा फोन आलता तेव्हा आम्ही सगळे जागे झालो होतो. मग तिने खरं काय आहे ते सगळं सांगितलं. ती म्हणाली की मी मम्मी आणि पप्पा जागे झालतो आणि मी मम्मीला विचारले होते, मम्मी कोणाचा फोन आहे, तर ती म्हणाली की आजीचा आहे. मग मी म्हणाले की उचल की फोन, तर ती म्हणाली की आला असेल चुकून, जाऊ दे तू झोप. असं म्हणून तिने फोन खाली ठेवून दिला आणि नंतर बाबांच्या पण मोबाईलवर तुझा फोन आला होता आणि आईने तो पण उचलला नाही आणि दोन्ही मोबाईल ठेवून झोपी गेली. तिची मुलगी सांगत होती पण गीताने तिला तोंड दाबून गप्प बस असं सांगितलं आणि आईला म्हणाली, आई तू पण काय लहान लेकराचं ऐकत आहे, मला खरंच माहित नाही तुझा फोन आलेला आणि त्या रात्री दुसरा कोणाचा तरी फोन आला होता. एवढ्या रात्री म्हणजे तू जागी होती, म्हणजे तुझी मुलगी नेहा जे बोलते ते खरं आहे. तू मुद्दाम माझा फोन उचलला नाही. बरं झालं तुझी खरी किंमत मला कळाली, नाहीतर मी बुडाले असते तुझ्या प्रेमात. तुझे बाबा खरे बोलत होते, तू माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेत होती. तुझ्या मनात माझ्यासाठी आणि बाबासाठी थोडे सुद्धा प्रेम नाही. असं म्हणून तिने आपल्या मुलीला पाठ फिरून परत तन्वीपाशी आली आणि म्हणाली, चल सुनबाई आपण ना बाबांकडे जाऊ. असं म्हणून हातात हात घालून सासू सून बाबांच्या रूम मध्ये गेल्या. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.